अनेकदा हा प्रश्न येतो OPDमध्ये किंवा ॲडमिशन असलेल्या पेशंटचा की डायलिसिस एकदा लागलं की ते नेहमीच करावं लागेल का? नमस्कार, मी डॉक्टर सौरभ केस्ते, कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट, मणिपाल हॉस्पिटल्स बाणेर इथे कार्यरत आहे. सो एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जसं आपण दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरून ऑफिसला जातो आणि ते अचानक बंद पडलं तर नाईलाजाने आपल्याला ऑटो किंवा बस वापरून तुम्हाला ऑफिसला जाणं गरजेचं असतं. सो जोपर्यंत तुमची ही दुचाकी किंवा चारचाकी वाहन दुरुस्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला नाईलाजाने ऑटो किंवा बसचा वापर करावा लागणार. हेच किडनीच्या बाबतीत सांगायचं तर जर किडनीचं काम करणं कुठल्या कारणाने कमी झालेलं आहे, हे कारण आपण शोधलं आणि त्या कारणावरती इलाज केला तर किडनीची दुरुस्ती ती होऊ शकते. या दरम्यान तुम्हाला डायलिसिसची गरज लागू शकते. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, ॲक्यूट किडनी इंजुरी किंवा ॲक्यूट ऑन क्रॉनिक किडनी इंजुरी. ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणजे सुरुवातीला किडनीचं काम करणं व्यवस्थित होतं आणि कुठल्या कारणामुळे किडनीचं काम करणं अचानक कमी झालेलं. या दरम्यान तुम्हाला डायलिसिसची गरज लागू शकते जोपर्यंत हे कारणावरती इलाज होत नाही आणि किडनी रिकवर होत. दुसरं म्हणजे ॲक्यूट ऑन क्रॉनिक किडनी डिसीज, म्हणजे किडनी आपली ऑलरेडी कमजोर होते. आता ती कुठल्या कारणामुळे असेल, डायबिटीज असू शकतं, हायपरटेन्शन असू शकतं किंवा वेगळ्या काही कारणामुळे किडनीचं काम करणं ऑलरेडी कमी होतं आणि अशा वेळेस नवीन प्रॉब्लेम झाला आणि त्यामुळे किडनीचं काम करणं अजून कमी झालं. अशा वेळेस सुद्धा डायलिसिसची गरज लागू शकते, परंतु अशा वेळेस किडनीचं काम करणं परत येणं हे जरा क्वेश्चनेबल असतं. म्हणजे कदाचित किडनीची रिकव्हरी पूर्णपणे होऊ शकणार नाही अशी अपेक्षा असते. अशा वेळेस तुम्हाला डायलिसिसची गरज लॉंग टर्मसाठी किंवा परमनंट लागण्याची शक्यता असते. असं काही असल्यास तुम्ही तुमच्या नेफ्रोलॉजिस्टशी संपर्कात राहू शकता आणि अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच आम्हाला भेट देऊ शकता. धन्यवाद.